नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर 24/7. सो आज आपण निघालो आहोत कुठल्या ट्रॅव्हलिंग ब्लॉगला नाही. अर्थात तुम्ही थंबनेल आणि टायटलवरनं समजलंच असेल आपण कुठे चाललो आहे. आपण चाललो आहे टॉप बॉक्स घ्यायला आपल्या बाईकसाठी. डॉमिनार 400 जी नुकतीच आपण घेतली, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, डिलेव्हरी व्हिडिओ बघितला आहे. त्याच्यावर एक आपण नंबर प्लेट होल्डरची एक ॲक्सेसरीज लावली, तो सुद्धा व्हिडिओ बघितला असेल. तर आता ही सेकंड ॲक्सेसरीज लावतो आहे, जी खूप महत्त्वाची आहे आणि फर्स्ट टाईम मी असं काहीतरी बाईकवर लावत आहे. याच्या आधी जे काही गोष्टी लावायचं होते टॉप रॅकपर्यंत लिमिटेड होत्या, म्हणजे त्याच्या पुढे काहीच जायचं नाही. मग त्या टॉप रॅकवर आपली घरातलीच लगेज बॅग माउंट वगैरे करायची आणि मग ट्रॅव्हल करायचं. पण फर्स्ट टाईम आपण टॉप बॉक्स घेतोय. तर टॉप बॉक्स घ्यायला आपण ठाण्याला चाललो आहे. आता ठाण्याला का चाललो आहे याचं रिझन पण सांगेल. त्याच्या आधी मी टॉप बॉक्सबद्दल सांगतो की टॉप बॉक्स मी बरेच रिसर्च केला होता. नुकताच बँडिडोसचा सेलसुद्धा चालू होता, त्यामध्ये पण डिस्काउंटेड होते. पण ॲल्युमिनियम टॉप बॉक्स या रेंजमध्ये कुठेच मिळत नव्हता. मी लोकल शॉप बघितले, कल्याणमधले, डोंबिवलीमधले, अगदी तुमचं जे शिरफाटाचं शंकर मंदिर आहे खिडकाळी, तिथे पण एक बायकर अँड समथिंग काय एक शॉप आहे, तिथे पण गेलो पण तिथे पण नव्हते. सो प्रत्येक ॲल्युमिनियम टॉप बॉक्सची रेंज साधारण 9 ते 10 हजारापासून स्टार्ट होते. आणि जे आपण चांगल्या शॉप्समध्ये मी विचारलं तर त्यांचं हेच सजेशन आहे, जर ABS मटेरियलमध्ये टॉप बॉक्स घेत असाल तर ते ट्रेडिशनल टॉप बॉक्स घ्या, जे JDR आणि तुमचे कुठला अजून एक ब्रँड आहे तो समथिंग स्टडचे वगैरे जे येतात गोल आकार जे असतात ते घ्या. आणि अजून पण बरेच ब्रँड आहे, मी नाव टाकून देईल, तर त्यांचे घ्या. बट हे जे स्क्वेअरिश लुक लाईक ॲल्युमिनियमवाले घेऊ नका, कारण हे स्टडी नाही आहे. सो आपण हा टॉप बॉक्स आपल्याला बराच रिसर्च केल्यानंतर सापडला आहे. इन्स्टावरची रीलमध्ये मला हे दिसलं होतं, तिकडनं थोडं डिटेल्स काढल्यावर हे शॉपचं मला ॲड्रेस मिळाला. आता हा शॉप ऑल ओव्हर इंडिया देखील डिलेव्हरी देतो, त्याबद्दल मी तिकडे जाऊन व्हिडिओ शूट करेल तर सांगेलच. पण जर आपण पर्सनली वीक घेतोय तर थोडासा डिस्काउंट व्हायचे चान्सेस आहेत, ते बघू आपण नंतर. पण मला पर्सनली एकदा चेक पण करायचं होतं की कसं मटेरियल काय आहे, कारण मोस्टली HJG कंपनीचे टॉप बॉक्स लोकल मार्केटमध्ये किंवा कुठल्याही वेबसाईटवर अवेलेबल होत नाही आहे. तर चला आपण जाऊया आता आणि बघू कसा आहे टॉप बॉक्स. आणि सध्या तर कल्याणवरून निघतो आपण, 6 वाजलेत, बघू किती वेळ, 8:30पर्यंत ते शॉप चालू आहे. तर आपण चाललो आहे आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर. रिझन तेच आहे की ऑलरेडी कॉस्ट वाचवायचं म्हणून मी हा टॉप बॉक्स घेतोय, आणि ते पण त्या शॉपमध्ये जाऊन घेतो, नाही तर मी होम डिलेव्हरी केलं असतं. सो पैसे वाचवायचे आहे तर ट्रॅव्हलिंगचे पैसे देखील वाचवूया. ट्रेननी पण जाऊ शकलो असतो, पण EV स्कूटर असल्यावर तो थोडासा बेनिफिट आहे की चार्जिंग एकदा केलं की आपण जाऊन येऊ शकतो, त्यानंतर देखील आपली चार्जिंग तर उरणार आहे. तर चला, आणि अजून एक देखील काम आहे ठाण्यात, बट तो या ब्लॉगचा पार्ट नसेल. सो लेट्स सी, चला भेटूया आता पुढे, बाय. आता आपण पोहोचलो आहे बायपासला, भिवंडी बायपासला. सरळ रस्ता जाईल तो असेल भिवंडीला, आणि या साईडने आपण आलोय. चला बघूया किती वेळ लागतोय. आणि असे बसले मागे, चष्मा लावून बसलाय हा, डोळ्याला त्रास नको देऊ, नको जायला. चला आता डायरेक्ट भेटूया ठाण्याला माझीवाड्याच्या ब्रिजच्या अलीकडे. तिकडनं बघू कसा रस्ता दाखवतोय. पुढे ट्रॅफिकच आहे, त्यामुळे काही जास्त रेकॉर्ड आता करणार नाही. चला बाय. आपण पोहोचलोय ठाण्याच्या वेशीवर. माझीवाड्याचा ब्रिज आहे त्याच्या अलीकडे थांबलोय, आणि इथून अजून 12 मिनिटं आपल्याला जायला दाखवतोय. तरी आहे संध्याकाळची ट्रॅफिक ठाण्याला जाणारी, आणि आपल्याला खालूनच जायचंय. ऍक्च्युली वरतून जाऊ शकतो पण माहित नाही, मॅप खालूनच दाखवतोय. लेट्स सी, बघूया कुठून जायचंय आणि मग भेटू पुढे. चलो, तर आपण पोहोचलो आहे विकास ऑटो स्पेअर, 2 व्हीलर पार्ट सेल्स अँड सर्व्हिस. इकडे ना आपल्याला टॉप बॉक्स घ्यायचा आहे, आणि इथे सेल्स डिपार्टमेंटचं आहे. कर वस्तू आणि काहीतरी समथिंग हा डिपार्टमेंट आहे, टॅक्स डिपार्टमेंट. त्याचे इथेच आहे. मॅपवर लोकेशन टाकेल आणि कॉन्टॅक्ट नंबर देखील टाकेल. चला बघूया टॉप बॉक्स कसा आहे. इथे राईसचा टॉप बॉक्स लावलेला आहे हिमालयनवर, KTM वर, सॉरी. चला, टॉप बॉक्स घेऊन आम्ही निघालोय आता इकडनं, आणि असा टॉप बॉक्स पकडला इथे मागे, आणि हा इकडे उभा आहे आता फोन बघायला. ऍक्च्युली शॉप जास्त मोठा नाहीये, जास्त काही ऍक्सेसरी, इलेक्ट्रिकल ऍक्सेसरी जास्त आहेत बाईकच्या, लाईट्स वगैरे, फोन माउंट ऑन आणि फॉग लाईट्स वगैरे. तो विचारलं मी त्यांना, तर टॉप बॉक्सच ठेवतात. बाकी जे ऑप्शन्स आहे सॅडल बॅग्स वगैरे ते नाहीये. बाकी तुम्हाला टॉप रॅक वगैरे मिळतील, क्रॅश कार्ड. चला इथून जाऊया दुसऱ्या कामाला, आणि मग नंतर डायरेक्ट आपण आता भेटू अनबॉक्स करताना. चलो बाय. नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत अनबॉक्सिंग करायला आपल्या टॉप बॉक्सचं. आत्तापर्यंत तुम्ही बघितलंच आपण ठाण्याला जाऊन
जो आहे टॉप बॉक्स घेऊन आलो होतो. स्कूटरवर गेलो होतो मी, स्पंदर आणि सायली. बाईक नव्हती नेली कारण नंबर प्लेट नव्हती आली तोपर्यंत. जर नेली असती तर तिथेच अनबॉक्सिंग आणि इन्स्टॉलेशन त्यांच्या थ्रू केलं असतं, पण आपण घेऊन आलो. तर आता बॉक्स दाखवतो तुम्हाला कसा आहे. हा आहे HJGचा टॉप बॉक्स. मॉडेल आहे 45 लिटर. कलर ब्लॅक आहे, याच्यावर मार्किंग नाही पण मी ब्लॅक घेतला आहे. ग्रॉस वेट आहे 6.5 kgs आणि पॅकेज साईज आहे 40.5 इंटू 37.5 इंटू 37.5 सेंटीमीटर. तो ऑलमोस्ट स्क्वेअर आहे, ऑलमोस्ट काय स्क्वेअरच आहे तो. तर बघूया कसं आहे आतमध्ये पॅकिंग. ॲक्च्युली घेताना तर आम्ही ओपन केला होता, सो त्यांनी परत आपल्याला स्टिक लावून दिली आहे. तर ही आपली डॉमिनरची चावी, त्याच्यानेच आपण ओपन करूया आणि बघूया कसं आहे ते आतमध्ये. तर बॉक्सच्या आतमध्ये जे आहे अशा टाईपचं पॅकिंग येतं. हे पूर्ण बॉक्स हा बबल अशा याच्याने रॅप केलेला आहे आणि आतमध्ये ठेवलेला आहे. सो अशा प्रकारचा हा बॉक्स आहे, ब्लॅक कलरचा. फुल ॲल्युमिनियम आहे आणि हे ग्रॅब रेल आहे त्याचे उचलायला. जेव्हा पण आपल्याला उचलायचं आहे, गाडीवरनं काढायचं आहे, इथे पकडू शकतात. किंवा तर सामान जरी टाय करायचं असेल तर इथे बंजी कॉर्डनी छोटं मोठं बॅगवरती टाय करू शकतो. याला ठेवूया सध्या साईडला. बघूया बॉक्समध्ये काय कंटेंट आहेत. बॉक्स तरी रिकामा आहे, जे काय फिटिंग वगैरे आहे ते टॉप बॉक्सच्या आतमध्ये. हा बॉक्स साईडला करतो आणि दाखवतो टॉप बॉक्समध्ये काय. हा आहे आपला टॉप बॉक्स आणि फुल सॉलिड बिल्ड आहे ॲल्युमिनियमची. आणि हे याचे लॉकिंग मेकॅनिझम आहेत. हा आहे टॉप बॉक्स डोअर, म्हणजे वरचं कवर लॉक करायला. आणि ही खाली प्लेटला लॉक असते. प्लेट दाखवतो पहिले तुम्हाला, ॲक्च्युली सामान काढू मग दाखवतो प्लेट. तर सिम्पली ओपन करायचं असेल तर खाली एक बटन आहे, ते प्रेस करायचं आणि हे वरती करून इथे वरतून असं ओपन करून टॉप बॉक्स जो आहे आपला ओपन होतो. सो याचं झाकण पूर्ण मागे जातं. याला थांबायला इथे कुठल्या प्रकारची दोरी नाही आहे. आतलं सामान हलू नये म्हणून इथे एक स्ट्रॅप आहे, विच इज अ गुड थिंग. इथून प्रेस केला की हा स्ट्रॅप निघतो. आतमध्ये ह्याच्यासोबत आपल्याला एक सॉफ्ट बॅकरेस्ट मिळते. ह्याच्यावर 3Mचा टेप लागला आहे, जे आपण मागे लावू शकतो. सेकंड पार्ट ही अजून एक बॅकरेस्ट आहे. हे काहीतरी फिटिंग्स अँड फिक्चर्स आहेत, ज्या क्लिप आणि एलन कीज आहे, बोल्ट आहेत, जे आता आपल्याला लागणार आहेत. आणि हे मॅन्युअल आहे, युजर मॅन्युअल, कसा फिक्स करायचा काय आहे त्याच्याबद्दल 2 कॉपीज दिलेले आहेत, विच इज अ गुड थिंग. हे ठेवूया साईडला. आणि आतमध्ये आहे चावी. 2 सेट आहेत. एक सेट ट्रॅव्हलिंग करताना आपल्या बॅगमध्ये ठेवू शकतात, एक सेट आपल्या बाईकला लावू शकतात, जेणेकरून कुठे हरवणार नाही. पूर्ण पॅडिंग आहे आतमध्ये सॉफ्ट टचचं. आणि इथे 2 कंपार्टमेंट आहे, ज्याच्यात तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स काही ठेवू शकता. आय डोंट नो काय ठेवू याच्यात आता, कारण जे पण डॉक्युमेंट्स कॅरी करतो ते इम्पॉर्टन्स असतात. आणि असं काही हे रबर बिडिंग टाईप आहे, ज्याच्यामुळे आतमध्ये पाणी नाही येणार. आणि हे पण रिमुवेबल आहे. इन केस तुम्हाला वाटते खांड झालं आहे किंवा काय, तर हे काढून तुम्ही टॉप बॉक्स क्लीन करू शकता. टॉप बॉक्सच्या एजेसवरती, जॉईंटवरती प्रत्येक ठिकाणी ब्लॅक कलरचं सिलिकॉन पेस्ट केलेलं आहे, जेणेकरून पाणी येणार नाही. आता बघू एक्झॅक्ट पावसाळ्यातच समजेल किती वॉटरप्रूफिंग आहे. सो असं काही हे फिक्स असतं. आणि हे नट बोल्ट, चावी सगळं ठेवूया साईडला. आणि हे अशा टाईप प्रकारे हे याच्यात अडकवून असं खेचून लॉक करू शकता. आणि ही चावी आहे, जसं मी म्हटलं, याच्याने तुमचा टॉप बॉक्स लॉक होईल. हा झाला लॉक. आता मी खालून बटन दाबलं तरी हे ओपन होणार नाही, त्याच्यामुळे आतमध्ये ठेवलेलं सगळं सामान सेफ राहील. तो हे लॉक करून आता ही बघूया खालची प्लेट. तर अशी ही खालची प्लेट आहे, ॲल्युमिनियम टाईप वाटते आहे. प्लस सर्व ठिकाणी रिबेट मारलेले आहेत, जेणेकरून कुठलीच गोष्ट निघणार नाही. इथे पण एक स्विच टाईप आहे, जे प्रेस करून हे लॉक आहे. सो लॉक, यस, लॉक खोलूया. हे प्रेस केलं की निघतं. आणि नंतर हे मागे सरकवलं की ही प्लेट आपल्या हातात येते. सो प्लेटसुद्धा सॉलिड आहे. तिलासुद्धा एक वेट आहे, ॲल्युमिनियम आहे, मेड इन चायना लिहिली आहे, नो इश्यूज. ठीक आहे. आणि हे लॉक सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये लॉक होणार. आणि हे बोल्ट आहे, याच्यामध्ये हे इथे जाऊन अडकणार. सो हे सुद्धा क्लॅम्प रिबीटने मारले आहेत. आणि याच्यावर एक प्लास्टिक टाईपचं कोटिंग आहे. सो बिल्ड क्वालिटी वाईज मला चांगला वाटला. 6300ला हा मला पडला आहे, त्या शॉपमध्ये जाऊन घेतल्यावर. अदरवाईज त्यांची वेबसाईट आहे, ज्याच्यावरनं तुम्ही ऑर्डर देखील करू शकता टॉप बॉक्स. तिथे तुम्हाला 6500 समथिंग प्राईस पडते.
6,500 का 6,600 डोंट नो, प्राईस बदलत असते. असा हा टॉप बॉक्स आहे. इथे NJGची ब्रँडिंग आहे, रजिस्टर आर आहे. बाकी अजून काही नाही आहे याच्यावरती. या साईडला पण प्लेन आहे, बॅक साईडला पण प्लेन आहे. इथे आपलं बॅकरेस्ट लागेल, त्यामुळे हे प्लेनच बरं आहे. तर इथे तुम्ही तुमचं किंवा साईडला तुमचं जे काय आहे यूट्यूब चॅनल किंवा जे काय तुम्ही चालला आहात त्याचं बॅजिंग वगैरे करू शकतात. बाकी किंवा स्टिकर्स लावू शकतात, बरंच काय ऑप्शन. आणि वरती आपण एक बॅग ठेवून छोटे बंजी कॉर्ड जे असतात त्याच्याने बांधू शकतो. इथे पण आहे, हे पण त्याच्यासाठीच आहे. सो असा काही हा टॉप बॉक्स आहे. आता करूया याची ही प्लेट फिटिंग. जेवढं आता मी व्हिडिओ बघितले त्याच्यावरून मला एक अंदाज आहे की सगळे हे पॉईंट मॅच नाही होत. जे होल पॉईंट दिलेले आहेत टॉप रॅकला, कंपनी फिटेड बाईकच्या टॉप रॅकला, काहीतरी असं होतंच की कुठला तरी एक होल आपल्याला ड्रिलने करावा लागतो. आता आपण ते चेक करू पहिले की प्रॉपर बसतं आहे का. जर बसलं तर वेल अँड गुड, नाही तर मग आपल्याला एक ड्रिल करावा लागेल. तर ते पण बघूया काय ते. चला बाय. डॉमिनारमध्ये एक मेजर प्रॉब्लेम हा आहे की जर मी टॉप रॅक फिक्स करायला जाईल तर हे जे बॅकरेस्ट आहे हे मध्ये अडचण करतं. याच्या पुढे टॉप रॅक पुढे जाणार नाही आणि त्यामुळे त्याचे होल मॅच होत नाही. जर लेफ्टचा होल मॅच करतो आहे तर राईटचा नाही होत आणि हे मागचे पण नाही होत. तर आपल्याला पहिले हा टॉप रॅक हे बॅकरेस्ट काढावं लागेल छोटंसं आणि मग हे फिक्स करावं लागेल. तर चला पहिले हे काढूया. बॅकरेस्ट काढलेला आहे आपण. हा बॅकरेस्ट होता इथे आणि असा हा निघतो आहे. तर हा ठेवून देऊया इथे. आणि बॅकरेस्टमध्ये हे एल कीचे बोल्ट लागत आहेत. सो चांगली गोष्ट, एल की असल्यामुळे स्लिप वगैरे व्हायचे चान्सेस नाही, त्यामुळे पटकन निघाला. आणि आता बघूया टॉप रॅक आपली कुठे मॅच होते आणि कुठे काय होते. तर हे दोन होल असे मॅच होत आहेत, बट मागचा एकच होतो आहे मॅच, जसं मी मागाशी म्हटलेलं. तर हा एक इशू मेजरली येतो. याला थोडंसं पुढे केलं तर तरी पण एकच होल होतं आहे. तर एक तर 3 होलवर तुम्ही ठेवू शकता, नाहीतर मग एक होल एक्स्ट्रा करावा लागतो. असा हा इशू आहे टॉप रॅक म्हणजे टॉप बॉक्स लावायचा. जर मॅन्युअल बॅग वगैरे माउंट करता तर त्यात हा इशू नाहीत, पण आपल्या टॉप रॅकमध्ये किंवा टॉप बॉक्स लावायला हाच इशू तुम्हाला फेस करावा लागतो. तर आता बघूया मार्किंग वगैरे करून कुठे होल येतो आहे आणि किती डिफरन्स येतो आहे. तर सध्या आपण हे टेम्पररी लावलेलं आहे आणि आपले 3च होल मॅच होत आहे. तो आपण हा होल थोडक्यासाठी राहतो इथे, बाकी हे 3 बरोबर झालेले आहेत. आणि टॉप बॉक्स पण स्ट्रेट आहे. जर हे अलाइन केलं बघितलं इथे तर स्ट्रेट राहू शकतो जेव्हा पण लागेल. आता जेव्हा हे फिक्स करायचं असतं, याच्यात छोटे बोल्ट पण दिलेले आहेत त्यांनी, बट मी फॉर सेफर साईड मोठेवाले वापरलेत. कारण याच्यातून इथे हा येणार नाही, हा इथेच एवढा कमी पडतो आहे. सो मोठेवाले लागतात. बट ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी दोन्ही साईजचे दिलं. सो टाईट करण्यासाठी ही एक खालून अशी काही क्लिप देतात, जी तुम्ही इकडे लावून तुमच्या बाईकच्या रॅकनुसार ॲडजस्ट करायची आणि खाली एक नट लावून नंतर हे टाईट करत जायचं आहे. सो असं आपण आता प्रत्येक ठिकाणी ॲडजस्ट करून टाईट करूया. या क्लिप इथेही अशी लागते, जर अशी नाही लागली तर तुम्ही अशी देखील लावू शकता. डिपेंड करता प्रत्येक बाईकच्या रॅकवर की कसं फिट होतं. सध्या डॉमिनारच्या या बाय डिफॉल्ट रॅकवर या पॉईंटवर हा असा फिक्स होतो आहे. जर मी टाईट करेल तर हा इथे याला पूर्ण ग्रिप करून लॉक करेल. सो मी याला असंच लावतो आहे. तर चला हे असे क्लॅम्प लावून बोल्ट नट टाईट करून मग दाखवतो तुम्हाला ह्याचा लुक कसा आहे तो. तर टॉप बॉक्सचा रॅक फिट करता करता संध्याकाळ झाली आणि फायनली झालेला आहे. तर अशा प्रकारे फिटिंग झाले. इथे ही क्लिप लागली, ही इथे अशी लागली आहे बघू शकता, आणि इथे उलटी लावावी लागली, इथे पण उलटी लावावी लागली. जर हा होल मॅच झाला असता तर सेम अशा पद्धतीने इथे लावलं. या क्लिप जसं तुम्ही हा नट टाईट करत जाल तशा आतमध्ये बेंड होत जातात. सो जास्त ताकद नका लावू, अदरवाईज हे ब्रेक झालं किंवा काय झालं तर थोडं स्टर्डीनेस नाही राहणार. आणि 3 याच्यावर पण हा फुल फिक्स झाला आहे, पूर्ण गाडी हलते पण टॉप रॅक हलत नाही. तर असा काही हा लुक येतो आहे टॉप रॅक लावल्यावर. थोडासा रॅक अजून मोठा वाटायला लागला आणि प्रॉपर टूररवाली फिलिंग येते. टॉप बॉक्स लावून बघू आता कसा दिसतोय. टॉप बॉक्स आपण ठेवलेला आहे. प्रत्येक जे हे होल आहे, कुठे गेलं हे होल आहे ते या पट्टीला अलाइन केले, इथे पण बघू शकतात. आणि हे प्रॉपर याच्यामध्ये लॉक, हे बघा इथे पण हे लॉक झालं आणि हा आता फिक्स झालेला आहे याच्यावरती.
सो आता हा कोणी खेचून काढू शकतो, तर यासाठी हे प्रेस करायचे आणि हा खालचा पार्ट यात लॉक करून आपल्याला हे दॅट्स इट एवढंच क्लिक करायचं आहे, जेणेकरून हा पूर्ण आता फिक्स झाला, हा याच्यावरनं निघणार नाही. आणि जी चावी होती आपल्याकडे कुठे गेली, या चावीने हे लॉक करायचं आहे, जेणेकरून आता हे उघडणार नाही आणि आपला टॉप बॉक्स हा त्याच्या जागेवर फिक्स झालेला आहे. तर असा हा टॉप बॉक्स आहे आणि असा काहीसा लुक येतो आहे गाडीचा. एकदम बल्की आणि टुरिंग वाईज वाटते गाडी आता. टुरिंग करायची कमी आहे आता, तयारी तर पूर्ण झाली आहे. तर बघूया आता, पहिलाच प्लॅन बनला आहे. तर आता कुठे जायचं आणि कसं जायचं आणि याच्यात आता किती सामान राहतं हा देखील एक मोठा टास्क आहे. चला बघूया आता, स्टिकरिंग वगैरे लावतो आणि मग एक फायनल व्हिडिओ बनवतो. बॅकरेस्ट आपण इन्स्टॉल केलेला आहे, ब्लॅक कलरचा होता आणि 3Mची टेप लावली होती. स्टिकिंग व्हायला थोडा टाईम लागतो, रबर हार्ड आहे त्याच्यामुळे. आय डोंट थिंक सो किती ड्युरेबल आहे. तर आता वेळेसमोर सोबतच समजेल, जसं जसं टाईम जाईल आपण यूज करू. अदरवाईज आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी मटेरियलने म्हणजे स्टिकिंग मटेरियलने हे चिटकवायला लागेल परत. थोडंसं इथून हे निघतं आहे, आता याच्यामध्ये किती दिसेल माहीत नाही, बट इथे पण थोडंसं तर लेट्स सी, वापरल्यावर समजेल. आणि हा फायनल लुक आहे आपल्या टॉप बॉक्सचा, असं काहीच येतो आहे. तर बघू आता, सामान ठेवल्यावर समजेल. सध्या हा व्हिडिओ इथेच संपवूया, बराच मोठा व्हिडिओ झाला आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बरीच मेहनत लागली आहे आता बॉक्स लावण्यामध्ये. तर चला बघूया कसा रिव्ह्यू. फर्स्ट टाईम मी असं काहीतरी लावलेलं आहे बाईकवर, याच्या आधी कधीच एवढ्या लेवलचं टुरिंग ॲक्सेसरीज नव्हत्या लावल्या. स्टॉप रॅक हा लास्ट होता मॉडिफिकेशन आत्तापर्यंतच्या गाड्यांमध्ये, पण इथे स्टॉकमध्येच आपल्याला टॉप रॅक आलेला आहे बाईकच्या आणि आपण त्याच्यावरती टॉप बॉक्स लावलेला आहे. सो याचा लॉंग टर्म रिव्ह्यूसुद्धा कसा आहे आणि मेन तर वॉटरप्रूफ किती आहे हे जसं पावसाळा चालू होईल तेव्हाच समजेल. तर चला भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये म्हणजेच. चला तोपर्यंत बाय बाय.